श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। मकर संक्रांतीच्या दिवशी तिळाचा हा एक अतिशय साधा व सोपा उपाय करणे खूप लाभदायक ठरेल। मकर संक्रांतीच्या दिवशी बघा आपण एकमेकांना तिळगुळ देत असतो। या दिवशी तिळांना खूप महत्त्व आहे, तर त्यामुळे मकर संक्रांतीच्या दिवशी अगदी साधे सोपे आपल्याला काही तिळाचे उपाय करायचे आहे, जेणेकरून आपल्या आयुष्यातील अडचणी, दुःख, संकट जे आहे ते कमी होतील आणि परिणामी आपल्या घरामध्ये, आपल्या आयुष्यामध्ये सुख जे आहे ते भरभरून मिळतं। मकर संक्रांतीचा दिवस हा दानासाठी विशेष मानला जातो। मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव जे आहे ते आपला मुलगा शनिदेवाच्या घरी येतात अशी धार्मिक मान्यता आहे। तर त्यामुळे बघा, मकर ही शनिदेवाची राशी आहे, त्यामुळे या दिवशी जर आपण काही विशेष उपाय केले तर आपल्या कुंडलीमधील जे शनिदेवाच्या आणि सूर्यदेवाची स्थिती आहे तर ती मजबूत होते आणि मग परिणामी आपल्यावर येणारे संकट, दुःख जे आहे ते टळले जातात। आणि मकर संक्रांतीचा सण जो आहे तो खूप महत्वाचा आहे। आपल्या पूर्ण भारतामध्ये विविध प्रकारे, विविध नावांनी तो ओळखला जातो, विविध प्रकारे साजरा केला जातो, पण या दिवशी दान मात्र केले जातं, कारण दान करण्याला खूप महत्व आहे। कारण बघा, अमुक एक दिवशी दान तर आपल्या हातून नेहमी झालं पाहिजे। छोटं मोठं काहीही दान करा, पण दान केलंच गेलं पाहिजे। त्यातल्या त्यात शुभ दिवशी जर तुम्ही दान केलं तर त्याचा जास्त फायदा होतो। दान केल्यामुळे आपल्या डोक्यावरचा पितृदोष जातो आणि प्रत्येकाला थोड्याफार प्रमाणामध्ये पितृदोष हा असतो आणि तो कमी होणं खूप गरजेचं आहे, कारण तरच एक वेळ देव जे आहे त्यांना प्रसन्न करणं सोपं असतं। पण जर पितृ नाराज असतील तर त्यांना प्रसन्न करणं खरंच खूप अवघड असतं। म्हणून अशी काही छोटे छोटे उपाय केले, दान केले तर नक्कीच पितृदोष आहे तो कमी होतो आणि मग आपल्याला आयुष्यामध्ये अडचण येत नाही। तेव्हा पितरांचा भरभरून आशीर्वाद असतो, तर आयुष्यामध्ये आपल्याला काही कमी पडत नाही। मकर संक्रांतीच्या दिवशी जे आपण तिळाचे उपाय करतो ते आपल्याला पांढरे तिळच वापरायचे आहेत। सगळ्यात पहिले तर म्हणजे मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा आपण अंघोळ करतो किंवा त्याच्या आदल्या दिवशी भोगी पण असते, तेव्हा सुद्धा पाण्यामध्ये सगळं घरातले जेवढे व्यक्ती असतील त्यांनी अंघोळीच्या वेळेस जेव्हा ते जातात पाण्यामध्ये अगदी चिमूटभर 5 ते 10 दाणे तुम्हाला पांढऱ्या तिळाचे टाकायचे आहेत। भोगीच्या दिवशी आणि मकर संक्रांतीच्या दिवशी पण, आणि मग आपल्याला तिळाच्या पाण्याने आपल्याला अंघोळ करायची आहे। दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचा आहे। या दिवशी सूर्याला खूप महत्त्व असतं, त्यामुळे तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा सूर्याला अर्घ्य देणार आहे, तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे, 2 थेंब गंगाजल टाका, त्यानंतर हळद, कुंकू, अक्षता किंवा तुम्ही अष्टगंध डायरेक्ट टाकू शकतात, फुलं टाकायचं आहे। यासोबत तुम्हाला पांढरे तीळ टाकायचे आहे। पांढरे तीळ टाकायला विसरू नका। आपण इतर वेळेस सूर्याला अर्घ्य देतो तर त्यावेळेस पांढरे तीळ टाकत नाही, पण संक्रांतीच्या दिवशी जेव्हा तुम्ही सूर्याला अर्घ्य देणार आहे त्यामध्ये तीळ टाकायचं आहे आणि पूर्वेकडे बघून तुम्हाला ओम सूर्यदेवताय नमः, ओम सूर्यदेवताय नमः असं म्हणत तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। तुम्ही फ्लॅट सिस्टीम मध्ये राहत असाल तर बाथरूम मध्ये अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला कपडे जे आहे, वस्त्र घातल्यानंतर पूर्व दिशेला तोंड करून तुम्हाला बाथरूम मध्येच तुम्ही अर्घ्य सूर्याला तो देऊ शकतात। कारण आपल्या मनामध्ये इच्छा असेल ना, मग आपण त्यावर मार्ग शोधूनच काढतो, किंवा तुमच्या अपार्टमेंटची वरती गच्ची असेल तिथे जाऊन पण तुम्ही करू शकता। फार अगदी तांब्यावर पाणी पण जमत नाही तर छोटंसं तुम्ही अगदी पण ग्लास वगैरे असेल तर तो घेऊ शकता। तांब्याच्या भांड्यामध्ये त्याच्याने अर्घ्य दिलेला अधिकच उत्तम असतो। अशा प्रकारे तुम्हाला बघा, सगळ्यात पहिले अंघोळच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे, सूर्याला अर्घ्य देताना तीळ टाकायचे। यानंतर तुम्ही सकाळी देवांना अंघोळ घाला व देवाची पूजा झाल्यानंतर
वाटीमध्ये तुम्हाला तीळ आणि गूळ ठेवायचा आहे. देवांना सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे. यासोबतच बघा, आपण जो काही स्वयंपाक करत असतो त्या दिवशी तर त्या स्वयंपाकामध्ये सुद्धा तुम्हाला चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आहेत. आपण भोगीच्या दिवशी तर भोगीची भाजी करतो तर त्यामध्ये आपण तिळाचा वापर करत असतो. यासोबतच हे जे मी तुम्हाला गोष्टी सांगितल्या आहे त्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ जे आहे ते टाकायचे आहे. आणि मकर संक्रांतीच्या दिवशी बघा, गुळापासून बनवलेली पोळी आपण खात असतो तर त्यामध्ये सुद्धा आपण तीळ टाकतो. या दिवशी खरंच तिळाला खूप महत्व आहे. आणि बघा, अमुक एक दिवशी जर आपण या गोष्टींचा वापर केला तर त्याचा 100% आपल्याला फायदा होतो. देवी देवतांचा आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत असतो. आणि तीळ आणि गुळाचे सेवन तर या दिवसामध्ये करायचं आहे. यामध्ये सायंटिफिक रिझन पण आहे. कारण बघा, थंडीचे दिवस तीळ जे आहे तर तिच्यामुळे आपल्याला ऊब मिळते. कारण तीळ हा गरम पदार्थ समजला जातो तर त्याच्यामुळे त्याचा आपल्या शरीराला फायदा होतो. म्हणून या दिवसामध्ये शक्यतो तिळागुळाचे लाडू आपण खात असतो. आणि मी जसं सांगितलं, आपण या ज्या गोष्टी दान करणार आहे तर दान करताना जेव्हा तुम्ही तुमच्या राशीनुसार जी गोष्ट आहे ती तर तुम्ही दान करा, पण अगदी मूठभर का होईना तीळ जे आहे ते सुद्धा तुम्हाला गरजूंना दान करायचे आहेत. मकर संक्रांतीचा दिवस हा खरंच खूप महत्वाचा आहे. सांगितल्याप्रमाणे अगदी छोटे छोटे उपाय आहे नक्की करा. फार काही वेळ याला लागत नाही. कारण आजकाल मान्य आहे, महिला सुद्धा वर्किंग असतात. सगळंच करून शक्य होत नाही. छोट्या छोट्या गोष्टी आपण अगदी चालू करू शकतो. आपल्या देशामध्ये बघा, आपण बघतो बऱ्याचदा ठिकाणी, खूप ठिकाणी मंदिराच्या ठिकाणी सिग्नलला मागणारे लोक बसलेले असतात. आणि गरजूंना दान करा ते जास्त महत्वाचं आहे. तर बघा, मकर संक्रांतीच्या दिवशी तुम्हाला पांढऱ्या तिळाचे उपाय करायचे आहे. हे उपाय केल्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख, अडचणी, कष्ट जे आहे ते कमी होतात. कष्टाबरोबर नशिबाची साथ मिळण्यासाठी हे अत्यंत प्रभावी उपाय आहे.